ए थांब, थांब नाही तर गोळी घालीन. मी त्या जंगलात काही दिवसांसाठी राहायला आलो होतो. काही दिवसांआधी इथे मस्त फार्म हाऊस विकत घेतला होता. मुंबईच्या रहदारीच्या जीवनापासून दूर इथे निसर्गाच्या सानिध्यात खूप छान वाटत होतं. मुंबईच्या कामाचा व्याप आणि ताण सर्व काही बाजूला ठेवून काही क्षण आनंदाने घालवण्यासाठी मी इथे आलोय. अगदी स्वस्तात मला हा फार्म हाऊस मिळाला. मी, माझी बायको आणि माझा 7 वर्षांचा मुलगा इथे एकांतात काही दिवस घालवण्यासाठी आलोय. माझ्या फार्म हाऊसला लागूनच खूप मोठं घनदाट जंगल आहे. अगदी दिवसा पण कोणीही आत जायला घाबरेल एवढं घनदाट जंगल. आमच्या फार्म हाऊसपासून लांबपर्यंत लोकवस्ती नाही आहे. चांगलंच आहे ना, कोणाचा कसला त्रास नाही होणार. पण हो, गरज पडली तर कोणाची मदत पण नाही मिळणार. या फार्म हाऊसचं एक गुपित आहे, ते म्हणजे याला असलेला तळमजला. एका नजरेत लक्षात येणार नाही असा त्याला दरवाजा आहे. खाली जमिनीवर लावलेल्या नक्षीदार फरशा आहेत. त्यातील एक काळी फरशी, त्याला एका बाजूने खाच आहे. त्यात बोटाने दाबलं की आपोआप फरशी एका बाजूने उचलली जाते. मग फरशीला पकडून उचलायचं. मग तिथून खाली जाणाऱ्या लाकडी पायऱ्या होत्या. एक माणूस आरामात उभा राहील एवढी उंची होती. मी आल्यापासून एकदाच तिथे गेलो होतो. तिथे जुन्या मालकाच्या काही वस्तू पडल्या होत्या. तशा काही महत्त्वाच्या नव्हत्या, पण त्यात एक कुऱ्हाड होती. समजा आपल्याला काही लपून ठेवायचं असेल तर आरामात लपवून ठेवता येईल अशी गुप्त जागा होती ती. माझा मुलगा आणि बायको खूप खुश होते इथे आल्यापासून. ती काहीशी घाबरायची, पण आता तिला छान वाटत होतं. मी आज शिकार करायला बाहेर पडलोय. आता शिकार म्हणजे वाघाचीच करायची असं काही नसतं, पण नक्की कशाची शिकार करायची हे अजून तरी नाही ठरवलं. कसं ठरवणार? समोर जे येईल त्याची करायची. तर मग मी बंदूक घेऊन निघालो. हो, आहे माझ्याकडे खरीखुरी 2 नाळी बंदूक. तर मी ती घेऊन निघालो. त्या घनदाट जंगलातून वाट काढत मी निघालो. सगळीकडे गर्द झाडी होती. भर दुपार असूनही सूर्याची किरणे जमिनीवर पोचत नव्हती एवढं घनदाट जंगल होतं. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. सरडे, खारी माझ्या पावलांचा आवाजाने उगीचच वर खाली धावपळ करत होते. पण मी शिकार करावी असा एकही प्राणी मला दिसला नव्हता. मी चालता चालता बराच आत आलो होतो. अचानक सगळीकडे अजून जास्त अंधार होऊ लागला. अंधार म्हणजे अगदीच अंधार नाही, संध्याकाळी पडतो ना तसा अंधार. मला थोड्याच वेळात लक्षात आलं की आकाशात काळे ढग दाटून आलेत. मी घरी जायचं ठरवलं. पानांच्या वर पडणाऱ्या टपोऱ्या थेंबांचा आवाज येऊ लागला. मी अंदाज बांधला, खूप मोठा पाऊस येणार. मी निघणार इतक्यात मला एक भयंकर दृश्य दिसलं. एक माझाच वयाचा माणूस हातात धारदार कुऱ्हाड घेऊन उभा होता. समोर एक काळी साडी घातलेली बाई होती, जी गुडघ्यावर बसली होती. तिचे केस पूर्ण मोकळे सोडलेले होते. त्या मोकळ्या केसांमुळे तिचा चेहरा झाकला गेलेला होता. मी त्याला आवाज दिला, ए थांब, पण त्याने लक्ष नाही दिलं. त्याचे डोळे लाल भडक होते. पावसाचा जोर वाढला होता. त्याने हळूहळू कुऱ्हाड वर उचलली. थांब, नाहीतर गोळी घालीन. मी शेवटचा इशारा दिला, पण माझे शब्द जणू त्याला ऐकू जात नव्हते. तो पूर्ण वेगाने कुऱ्हाड तिच्या मानेच्या दिशेने आणू लागला. मग मी नाईलाजाने गोळी चालवली, जी त्याच्या छातीवर जाऊन लागली. तो तसाच मागे कोसळला. मी तर एखाद्या प्राण्याची शिकार करायला आलो होतो, पण माझ्या हातून एका माणसाचा खून झाला होता. पण माझा समोर तरी कुठे पर्याय होता? मी त्याला नसतं मारलं तर त्याने तिला मारलं असतं. मी जवळ गेलो. तो अजूनही जिवंत होता. माझ्याकडे पाहत होतं. मी त्या बाईला खांद्याला पकडून उभं केलं. पाऊस जोरात कोसळत होता. बिचारी थरथर कापत होती. थंडीने की भीतीने माहीत नाही. ती उभी राहिल्यानंतर मी तिला घेऊन चालू लागलो. ती पुढे चालत होती आणि मी मागे. मी तिच्या शरीराकडे पाहतच राहिलो. पावसाने भिजून तिची साडी पूर्ण शरीराला चिकटलेली होती. त्यात तिचं यौवन ठळकपणे दिसत होतं. 25शीची असेल ती. अंगाने पूर्ण भरलेली, थोडीशी उंच, छातीचा तो उभार, अर्धी उघडी पाठ, खाली कमर निमुळती होत गेलेली आणि मग पुन्हा कर्व घेऊन वाढत जाणारे तिचे नितंब. मागून मीच ते मादक मांसल शरीर. काळ्या साडीमधून तिचं एकदम गोरं शरीर स्पष्ट दिसत होतं. चालताना तिचा शरीराची लयबद्ध हालचाल होत होती. काय सांगू, मी तिला पाहूनच धुंद झालो. तुझं नाव काय? मी विचारलं. तिने वळून मागे पाहिलं आणि बोलली, मोहिनी. तिच्या चेहऱ्यावर
हास्याची एक लकेर होती, कदाचित सुटकेचं हास्य, तिचे गुलाबी ओठ आणि त्यावर पाण्याचे काही थेंब. चेहऱ्यावर अजूनही केसांचा पहारा होता. पण मी तिला थोडंसं हसताना पाहून सुखावलो. त्या माणसाला तिथेच मरताना सोडून मी तिला घरी घेऊन आलो. दारात बायको होती. मुलगा आत खोलीत होता. तिला पाहताच ती पण स्तब्ध झाली. मी तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली. तिला पण तिची दया आली. ती तिची विचारपूस करू लागली. ती खुर्चीवर मान घालून बसली होती, पण ती एका शब्दाने देखील काहीच बोलली नाही. मोहिनीचे ओले केस अजूनही चेहऱ्यावर तसेच होते. त्यातून एक एक थेंब पाणी खाली पडत होतं. तिला बायकोने जेवायला वाढलं, पण तिने काहीच खाल्लं नाही. कदाचित भीतीने, पण ती एका शब्दाने देखील काहीच बोलली नाही. मोहिनीचे ते ओले केस अजूनही चेहऱ्यावर तसेच होते. त्यातून एक एक थेंब पाणी खाली पडत होतं. तिला बायकोने जेवायला वाढलं, पण तिने काहीच खाल्लं नाही. कदाचित भीतीने, पण ती माझ्याकडे सुरक्षित होती, पण काहीच बोलत नव्हती. बरेच प्रश्न विचारायचे होते तिला. तो माणूस कोण होता? नवरा होता का तिचा? तिला का मारत होता? पण कदाचित ती अजूनही सावरली नव्हती, म्हणून आम्ही तिला काहीही न विचारण्याचं ठरवलं. मी रोज रात्री काही पेक घेतल्याशिवाय झोपत नाही. बायको मुलाच्या सोबत आतल्या रूममध्ये झोपली होती. त्या बाईची व्यवस्था आम्ही दुसऱ्या रूममध्ये केली. मी हॉलमध्ये बसून एक एक घोट वाईन पीत होतो. बाहेर जोरात पाऊस पडत होता आणि माझ्या नजरेसमोर सतत मोहिनीचे ते गच्च शरीर येत होतं. तिचा शरीराचा भाग जो मी नजरेत साठवला होता, तो मी पुन्हा पुन्हा आठवत होतो. तिच्या मादक शरीरासमोर ही वाईन अगदीच फिक्की वाटत होती. अचानक मागून कसला तरी आवाज आला. मी पाहिलं तर मोहिनी तिच्या रूमच्या दारात उभी होती, अगदी तशीच, काळ्या साडीमध्ये, चेहऱ्यावर केस सोडून. एक जोरात वीज कडाडली. त्याचा काही क्षण प्रकाश पडला. त्या क्षणात तिने खांद्यावरील साडीचा पदर काढून खाली सोडला. हे पाहून माझ्यावर जणू वीज कोसळली. ती हळूवार पावलांनी आत गेली, दरवाजा तसाच उघडा ठेवून. मी एका घोटमध्ये पूर्ण ग्लास रिकामा केला आणि झटकन तिच्या मागे मागे आत गेलो आणि दार लावून टाकलं. मोहिनी बेडवर बसली होती. मी तिच्याजवळ जाऊ लागलो. तिचे गरम श्वास मला जाणवत होते. इतक्या जवळ गेलो. मी तिला मिठीत घेणार इतक्यात तीच माझ्यावर तुटून पडली, अगदी आधाशासारखी. तिच्या गुलाबी ओठांनी चुंबनाचा वर्षाव करू लागलो. नजरेत साठवलेल्या प्रत्येक भागावर मनसोक्त हात फिरवत होतो. मग आम्ही दोघे प्रणयात बुडलो. ती प्रणय कलेत निपुण होती. यात एवढं सुख असतं ते मला त्या रात्री जाणवलं. मी प्रत्येक क्षणात आनंद अनुभवत होतो. नाहीतर बायको नुसती पडून राहायची. ना कसली साथ, ना कसला प्रतिसाद. आजच्यासारखा आनंद कधीच मिळाला नव्हता. आम्ही दोघे सुखाचा परमोच्च बिंदूपर्यंत पोचलो. मग एकमेकांच्या पासून बाजूला होऊन मोठमोठ्याने श्वास घेऊ लागलो. मी तृप्त झालो होतो. मी तिच्याकडे पाहिलं तर तिचा पण चेहऱ्यावर हास्याची लकीर होती, कदाचित तृप्तीचं हास्य. माझं लक्ष दारात गेलं तर तिथे माझी बायको उभी होती. तिच्या डोळ्यातील राग स्पष्ट दिसत होता. ती तशीच तिथून निघून गेली. मी स्वतःला सावरत उठून उभा राहिलो. मोहिनीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. मी पळत तिच्या मागे जाऊ लागलो. अगं थांब, माझं ऐक. ती आत गेली. हातात बॅग आणि अर्धवट झोपेतील माझ्या मुलाला बाहेर घेऊन आली. मी तिला अडवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती माझं काहीच न ऐकता डोळे पुसत कारमध्ये बसली आणि कार चालवत निघून गेली. बाहेर अजूनही पाऊस चालू होता. मी जाणाऱ्या कारकडे फक्त पाहत राहिलो. ती कार घेऊन गेल्याने मला पण खूप त्रास होणार होता, कारण माझ्याकडे दुसरं कोणतंही वाहन नव्हतं. मी वळलो. मोहिनी दारात उभी होती, अगदी जसं मी बेडरूममध्ये सोडून आलो होतो तसं, नैसर्गिक अवस्थेत, निर्वस्त्र. चेहऱ्यावर हास्याची लकीर होती, कदाचित एकांताची. माझ्या मेंदूवर पुन्हा तिची नशा चढू लागली आणि मी तिचा मागेमाग जाऊ लागलो. दिवसामागून दिवस जात होते. ती माझ्यासाठी जेवण बनवायची, पण स्वतः मात्र काही खात नसायची, काहीच बोलायची नाही. कायम अंगावर ती काळी साडी असायची आणि इतर वेळी आम्ही प्रणयात व्यस्त होऊन जायचो. त्यानंतर मला अगदी गाढ झोप लागायची, थकव्याची झोप, सुखाची झोप. बऱ्याच वेळा मी झोपेतून उठल्यावर ती मला दिसायची नाही. मी कावराबावरा होऊन तिला शोधायचो. ती दिसली की मग पळत जाऊन तिला मिठी मारायचो. तिच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर असायची, कदाचित आनंदाची. मी झोपल्यानंतर ती कुठे जात असेल का? ती आहे तरी कोण? काहीच का खात नव्हती? तो माणूस कोण होता? ती एवढी मादक का आहे? पण माझी इच्छा असूनही मी कोणताही प्रश्न तिला विचारत नव्हतो. असं का होत होतं? मला बायको सोडून गेल्याचं
काहीच का दुःख वाटत नव्हतं, उलट अजून एकांत मिळाल्याचा आनंद वाटत होता. 2 आठवडे होऊन गेले होते. माझ्यावर एक वेगळीच धुंद चढली होती तिची. जसं दारू पिल्यानंतर होतं तसं. म्हणजे सगळं कळत होतं पण काहीच वळत नव्हतं. स्वतःवरचा ताबा नव्हता. जणू मी एका गाडीच्या मागे बसलोय आणि ड्रायव्हिंग सीटवर ती बसली आहे मोहिनी, आणि मला हवं तिथे घेऊन जात होती. पण मला तो प्रवास आवडत होता, तिचा सहवास आवडत होता. पण त्या रात्री भलतंच घडलं. दारावर थापेचा आवाज आला. मी दार उघडले. समोर 4-5 लोक उभे होते. काय हवंय, मी विचारलं. आम्ही जवळच्याच वस्तीवर राहतो. आमच्या वस्तीवरची 2 लहान पोरं गायब झाल्यात. एक 10 दिवसांपूर्वी आणि एक आज सकाळी. तुम्ही पाहिलंय का त्यांना? नाही, इथे कोणीच नाही आलं, मी बोललो. तोंड पाहून नाराज होऊन ती लोकं तिथून निघून गेली. मी दार लावलं आणि आत आलो. मोहिनी आत किचनमध्ये होती. अचानक मला ऊचा आवाज आला. आवाज कुठून येत होता काही समजत नव्हतं. पण माझं लक्ष खाली जमिनीवर गेलं. तो तळघराचा दरवाजा. मी त्यावर कान लावला. आवाज तिथूनच येत होता. मी दरवाजा उघडणार इतक्यात त्यावर मोहिनी येऊन उभी राहिली. माझ्यासमोर तिचे पाय होते. ती हळूहळू साडी वर करू लागली. मीही तिच्यासोबत तिच्या गोऱ्या पायांच्या वरून हात फिरवत उठू लागलो. ती चालत बेडरूमकडे निघाली आणि मी तिच्या मागे मागे. त्या रात्रीचा प्रणयानंतर पण गाढ झोप लागली. पण कसं कोणास ठाऊक त्या रात्री जाग आली. कानावर कसल्या तरी गुरगुरण्याचा आणि तोंडाचा चपचप आवाज येत होता. जणू एखादा जंगली प्राणी काहीतरी खात असावा. मी आवाजाच्या दिशेने जाऊ लागलो. आवाज तिथूनच येत होता, तळघरातून. मला थोड्या वेळापूर्वीची घटना आठवली. मी पटकन तो दरवाजा उघडला. एक कुचका घाण वास नाकात शिरला. पायऱ्यावरून खाली आलो. मी आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि समोरील दृश्य पाहून नखशिखांत हादरलो. समोर मोहिनी बसली होती. तिच्या मांडीवर एक 4-5 वर्षांचं मूल होतं. तिने आधीच त्या लहान मुलाचा मानेचा लचका तोडला होता. त्यातून खूप रक्तस्राव झाला होता आणि तो मुलगा निष्प्राण होऊन पडला होता. तिथेच बाजूला अजून एक लहान मुलाच्या हाडांचे तुकडे पडलेले होते. त्या हाडांना अजूनही काही ठिकाणी मांस चिकटलेले होते, जे आता पूर्ण सडलेले होते. तिने माझ्याकडे पाहिले. तिचा चेहरा रक्ताने माखलेला होता. तिचे दात रक्तमांसाने लाल झाले होते. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर होती, कदाचित कुत्सित हास्य. माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. मी तिथेच कोसळलो. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा ती मला बिलगून झोपली होती, रोजच्यासारखं. मग मी रात्री पाहिलं ते स्वप्न होतं का की सत्य होतं, काहीच समजत नव्हतं. मी तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा निरागस वाटत होता. पण अचानक तिचा तो रात्री पाहिलेला रक्ताने माखलेला चेहरा आठवला आणि मी झटकन उठून बाजूला झालो. मी बाहेर आलो. काय सत्य काय भास काहीच समजत नव्हतं. मी कपाटातून बाटली काढली, पटापट ग्लासमध्ये ओतली आणि एक कडवट घोट डोळे गच्च बंद करून घशाखाली उतरवला. त्यानंतर अजून एक. बघता बघता बाटली रिकामी झाली. पण नजरेसमोर अजूनही त्या लहान मुलाचा लचका तोडणारी मोहिनी दिसत होती. मग माझी नजर तळघराच्या दरवाजाकडे गेली. मी पुन्हा त्यात आत जायचं ठरवलं. मी तो दरवाजा उघडला. पुन्हा तोच घाण वास आला जो मी रात्री अनुभवला होता. मी हळूहळू एक पायरी उतरू लागलो. काय पाहायला मिळणार याची आधीच कल्पना आली होतीच, पण तसं काही दिसू नये म्हणून मी प्रार्थना करत खाली उतरलो. पण समोर हाडांचे सांगाडेच होते. पण 1 नव्हे 2, कारण रात्रीच त्या मुलाला त्या मोहिनीने खाऊन संपवलं होतं. मी मागे वळलो तर काही इंचावर ती उभी, चेहरा अर्धवट केसांनी झाकलेला आणि चेहऱ्यावर तीच हास्याची लकीर. कदाचित पकडले जाऊन पण तिला काहीच फरक पडत नसल्याचं हास्य. मी दचकून 2 पावले मागे सरकलो. तीच ते हास्य आता भयानक वाटत होतं. तिची मला किळस वाटू लागली. कोण आहेस तू? बाई की मूल खाणारी हडळ? चेटकीन की राक्षसीन? मी ओरडून तिला विचारत होतो. पण तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. ती चेहऱ्यावर हास्याची लकीर तशीच ठेवत बोलली, मोहिनी. माझ्या डोक्यात आता राग शिरला होता. तिच्या सौंदर्याची नशा आता पूर्ण उतरली होती. मी इकडे तिकडे पाहिलं तर जवळच एक धारदार कुऱ्हाड पडली होती. ती मी उचलली आणि तिच्या त्या काळ्या लांब सडक केसांना धरून तिला
ओढत नेऊन घेऊन जाऊ लागलो. तिच्या तोंडून कसलेच शब्द निघत नव्हते. मी तिला बराच वेळ असंच ओढत ओढत आत जंगलात घेऊन गेलो. आत दाट जंगलात गेल्यानंतर मी तिचे केस सोडले. ती माझ्यासमोर गुडघ्यावर बसली होती. तिचा चेहरा केसांनी झाकला गेला होता. अचानक सगळीकडे अंधार पडू लागला होता. आकाशात काळे ढग जमा झाले आणि पानांवर पडणाऱ्या टपोऱ्या थेंबांचा आवाज वाढू लागला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. पण मला कसलंच भान नव्हतं. आता बस हातातील कुऱ्हाडीने या नरभक्षक बाईचं मुंडकं धडावेगळं करायचं होतं. थांब. माझ्या कानावर शब्द पडले, पण मला तिकडे लक्ष द्यायचं नव्हतं. मी रागाने तिच्याकडे पाहत होतो. तिचा जीव घ्यायचा होता. लहान मुलांना खाणाऱ्या या बाईला जगायचा अधिकारच नाही. पावसाचा जोर वाढत होता. मी कुऱ्हाड चालवण्यासाठी पूर्ण हात मागे घेतला. थांब, नाहीतर गोळी घालीन. पुन्हा काही शब्द कानावर पडले, पण मी तिकडे दुर्लक्ष करत पूर्ण वेगाने कुऱ्हाड चालवली. पण इतक्यात एक बंदुकीची गोळी येऊन माझ्या छातीवर लागली आणि मी मागे कोसळलो. कोणीतरी जवळ येऊन मला पाहत होतं. मग त्याने खांद्याला धरून तिला उभं केलं. ती पुढे चालत होती आणि तो तिचा मागे. मी त्याला त्या बाईबद्दल सावध करणार होतो, पण माझा तोंडातून शब्द फुटत नव्हता आणि त्याचंही पूर्ण लक्ष तिच्या भिजलेल्या गच्च देहाकडे होतं. तिला तर आता नवीन सावज भेटला होता. तुझं नाव काय? त्याने विचारलं. तिने वळून पाहिलं. तिची नजर माझ्यावर होती. चेहऱ्यावर हास्याची लकीर होती. कदाचित मला हिणवणारं हास्य. पण त्या बिचाऱ्याला वाटलं ती त्यालाच पाहून हसते. अगदी जसं मला वाटलं होतं पहिल्यांदा तसंच. हास्याची लकीर तशीच ठेवत ती बोलली, मोहिनी. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कॉमेंट करून सांगा व कथा आवडल्यास एक लाईक करा व अशाच कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.